नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी म्हणतात की जे काही गारपीट अवकाळी पावसाचं नुकसान होतं 2023चं ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अजून डिपॉझिट झालं नाही. बट का डिपॉझिट झालं नाही की 162 कोटी शेतकऱ्यांचे जे काही आहेत ते शेतकऱ्यांचे शासनाच्या तिजोरीत अजून पडलेले आहेत. का पडलेत? कारण की शेतकऱ्यांचं KYC पूर्ण नाही आहे आणि म्हणून हे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट नाही आहे. आता याच्यासाठी जे काय होतं बघा, अवकाळी पाऊस, गारपीट, अन्य नैसर्गिक आपत्ती आणि झालेल्या या सगळ्या गोष्टींमुळे झालेल्या 404 कोटी रुपयांची जी काही रक्कम होती ती 280 कोटी रुपयांची रक्कम भरपाई ही ऑलरेडी दिली गेली. तर 416 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. आता हे फक्त एका जळगाव जिल्ह्यासाठी मर्यादित नाही आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होतं. बघा, महाराष्ट्रासाठी लागू होतं आणि त्यासाठी आपल्याला तिथे नक्कीच ही बातमी समजून घ्यावी लागणार आहे की ज्या काही शेतकऱ्यांचं KYC झालेलं नव्हतं अशा 162 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीतच पडू नये. आणि ही जर रक्कम आपल्याला मिळवायची असेल तर यासाठी आपल्याला काय KYC करून घ्यायचं आहे. शेतकरी म्हणतो की आमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही, शासन पैसे देत नाही. आता शासनाने ही रक्कम मंजूर केली आहे, शासन हे वाटप देखील करते, बट आपले जे शेतकरी KYC करायला तयार नाही आहेत. जर बघायला गेलं तर याच्यात शासनाची काही चूक आहे का? तर आता ऑलरेडी शासनाने डिले केलं आहे म्हणून तर ते पैसे आले नाही आहेत. बट शेतकऱ्यांनीच जर आपलं KYC पूर्ण केलं नाही तर मग पैसे येतील कसे? त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या आणि ही जी काही 404 कोटी रुपयांची मदत आहे म्हणजे 162 कोटी वेट करताय ते लवकर मिळवून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा. धन्यवाद.